श्री हरी 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 वादव तुझी मधुर बासरी
ठीक आहे ते बाप्पा. चला आपण. पाणी घालू लागल्या निळ्या सावळ्या नवल ऋतू सूर्य किरण पडू लागली. होया सूर्य किरणाने दवबिंदू मोठ्या परी दिसू लागली. त्याच वेळी राधा चंद्राला हक्का मारू लागली. एक चंद्रा अगं एक चंद्रा व कसा वसंत बहरला आहे. अशा कुंज कुटीरात भ्रमावली फुला फुलांवरती रुजू घालीत आहे. आणि कोकिळेच्या कुंजनाने सारा परिसर कसा धुंद झाला आहे. आवर तुझा थाट गाठू लवकरच मथुरेचा घाट. कोवळ्या सूर्यप्रकाशातून नव उमेद घेऊन उजाडते भाग्याची पहाट. सौंदर्याचा साज लेऊन चढूया आपण हा मथुरेचा घाट. सांभाळा ग आपल्या दह्या दुधाचे माठ. सांभाळा ग आपल्या दह्या दुधाचे माठ. सहविनायक गवळण सादर करत आहोत. सहविनायक नटखट गवळण. सयानो जाऊ याला ग बाग बाजारी. शृंगार आवरोनी सयानो जाऊ याला ग बाग बाजारी. शृंगार आवरोनी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत मरीमर काम. जगावं कसं ना हाच मोठा प्रश्न पडलाय. आणि एकटीने काम करायचं तरी किती. नवरा त्रास देतो त्यात सासूची भर. आणि कोणीच नाही म्हटलं ना तर ती कार्टी. काय ग हे आले आले झालं काय तुला. मला काय होईल. मग एवढी तापलेली का. काय सांगू तुला. अगं घरात किती जरी कामं केली ना तरी माझ्या सासूची टिरटिरच. हे नाही केलं ते नाही केलं असंच केलं आणि तसंच केलं. हा काय माहिती आहे सकाळी 12 वाजता उठून काम करणार ती. तुझं भारी लक्ष माझ्या घरावर. मी 12 वाजता उठते की 2 वाजता ते. कळलं लागल तर दिसणार नाही. कडवलं बंद करून घेऊ. अगं पण माझा दरवाजा बंद असतो. मग तुझं लक्ष कसं. वर्षाच्या 12 महिने तुझ्या दरवाजाला बंद लागलेलं असतं. अगं आताच म्हणालीस ना 12 वाजता उठते. मग दरवाजा उघडा ठेवून काय करू. ते राधे तिकडे ये. काय झालं. तिला विचार काय झालंय काय तुला. पण आम्हाला काय नाही झालंय. तुला काय झालंय ते सांग. त्याला धरू नको. वाट लावशील नाही. हा केस लगेच उभी राहते. तू हात लावणार आणि केस माझी उभी राहणार. धन्य आहे बाई तुला. अगं राजे तू बोलायलाच कशाला ते सांग. अरे कशाला काय कशाला. अगं मी काय म्हणते आपण आलोय कशाला. मला काय माहिती. तिला विचार. सांग ग बाई कशाला आलेली. मला काय माहिती. काय तिलाच बोलन तू करशील. ती म्हणेल विरी दुडी मारशील. आता कसं. आता बरोबर.
इतक्या तुला तुझ्या. गप्प राहा ना. तिला विचार झालं काय माझं कधीच झालं. तू तुझं बोल ना. मी माझं का बोलू मी काय पण करी चल बाई, तू काय पण कर. हा मी मग? काय म्हणते आपल्याला बाजाराला जायचंय की नाही? हा मग चला. चला मग मी कुठे बोलले थांबा. चला लक्ष. निघाल्या होत्या वाटा माहिती आहेत काय तिला माहिती असेल. मला वाट माहिती असेल तर तुमची वाट कशाला बघत राहिली असती, गेली असती आधी. हा तिला गली गोवण विचार कुठं ऐकतो तू माझ्या वाटेला जाऊ नकोसा. तुझा वाटा मी खावत कशाला आता मी काय म्हणते, ही एवढी मोठेपणा करते, हिला तर रस्ता माहितीये का? मला काय माहिती, तिला विचार. ती पटकन जाशील. काय गं, तुला रस्ता माहितीये का? आमचं जाऊ दे तुला माहिती आहे काय मला काहीच माहिती नाही. मग पुढं पुढं बोलायला कशाला पाहिजे. मिळाली तू आलता कशी? वासाडी पडली आहे तुझ्या तोंडावर. अगं जाऊ दे, मी काय म्हणते आपली ती मावशी आहे बघ. कोण अगं ती वरच्या आईतली मावशी. मला मावशीविषयी काय माहिती नाही तिला सांग तुला माहितीये काय गं? कोण ती थेरडी? हा. ती थेरडी येणार आहे. अगं विचार. ती येणार असेल तर मी नाही येणार. जा मग घरी. मी जाईन ना बघ. घर जा. बघ जा. राहू दे आता. मी काय म्हणते त्या मावशीला आवाज दे. मी हाक मारू. हा. बाई माझ्या हाकेला ती ओतरी देईल का. मारून तर बघ. बघ मला जर काय बोलली ना तर तू आहेस आणि मी आहे बघ. मारू हा? थेरडे अगं ये थेरडे. ते तिनं ऐकलं ना आग लावल तिला मावशी म्हणून हाक मार ना. अगं हिनच सांगितलं नाही मला. काय? ती राधा बोलली ना मावशीला हाक मार तर मावशीने म्हणायचं थेरडी म्हणायचं. का माहितीये काय का? अगं काल नळावर पाणी भरायला आलेल्या आणि मावशीने झेंडा ना फेकून मारला. बरं मी काय म्हणते का? मावशी म्हणजे हांडा मारील नाही तर तपेला मारील तिला करायचं काय मला मजा बघायची असते म्हणूनच तर मी पाणी भरायला येते. काम नाहीत काय काम माझा नवरा करतो. काय तुझा नवऱ्या डोक्यावर केस नाही म्हणून बरं तरी नाही माझ्या नवऱ्याच्या डोक्यावर केस नसली तरी चालतील. तुझ्या नवऱ्यासारखं तर नाही ना. तुझ्याकडे बघतोय की माझ्याकडे बघतोय ते पण कळत नाही. तो पण आहे. का गं? अगं पण तिच्या नवऱ्याचा एक मोठा फायदा काय? असा उन्हात तिकडनं चालत आलं ना कॉलेज डायरेक्ट प्रकाश देऊन टाकला. माझ्या नवऱ्याचा काहीतरी फायदा तरी आहे. तुझ्या नवऱ्यासारखं नाही. जसा काय निसता तारा आहेच माझा नवरा तारा. घेऊन बस त्याला आता अरे अगं मी घेऊन बसलेली नव्हती त्याला. तुझ्या काय डोळ्यात खुपतं. तुझा नवरा तुझ्या कमरेत लाद घालतो म्हणून काय. झालं? अगं तुला काय सांगू राधे. काय? बघावं तेव्हा ना हिचा नवरा हिला मारतच असतो. काय आता तू बघायला जातेस का? अगं काय सांगू. हॅलो. तिचा आवाज तुला कधीतरी वाटतोय. ए हा तुम्हाला मारत नव मग? ओपनिंग गो बैटिंग गो आहे अगं तो काही खेळ आमच्या दोघातला खेळ आहे तो काय ओपनिंग गो बैटिंग गो बसला की मारायचं उठला की परत मारायचं अगं एकदा तसा मारेल ना की परत तू उठताय खेळायची नाही. कशाला राहू दे आता जाणार ना. बरं ते सगळं सोडा. मी मावशीला हाक मारली पण तिने काय हाक दिली नाही. तूच उशीर होतोय जायला. नशीब समजलं तुला हो का आता मी शांत आहे ना. तुम्हाला शांत राहू दे. हे भांडा ना. भांडा. तुला का मजा येत असेल आम्ही ए भांडतोय तर. तिला मला गप बस मी तुझ्यावर भानगडी करू नका गप हाक मार मारते. तू राहू दे. मी मारू का हाक परत. काही झालं काय तुला हॅलो मी मारते हाक. मावशी अगं ए मावशी. काय ग झालंय बोंबलायला. आत्ताच लुगडं नेसायला घेतलंय. अगं मावशी लवकर ये ग. आता लुगडं नेसू की तशीच बाहेर येऊ. ये तशी. तुझ्या तोंडावर पडली पेटची शेणपूर तुझ्याची. तुझ्या काही जिभेला हाड. अगं मावशी. अगं ये ग
ये लवकर, काय करतेस ते आवरण ये ग. ठीक आहे आले मी. काजळ नयनी कुंकू कपाळी, काजळ नयनी कुंकू कपाळी, केस तवेणी वाळली वटाळी, अवघबाई बाजाराला लागली वटाळी, अवघबाई बाजाराला लागली. काजळ नयनी कुंकू कपाळी, जगण्याचा कंटाळा आलाय. जगणं नकोच वाटायला लागलंय मला अगदी. का ग मावशी? कागो मावशी म्हणजे दुष्काळात 13वा महिना माझा कारभारी. त्याचं तू काय? अगो बिमोड्याची वाईट सवय. कांडून कुठून केला गोळा, पंचमी नोगडला डावा डोळा, आला नागोबा केल्या हाया, जागर झाला या. जागराला करू पवतं, गणोबाचाला धावतं, गणोबाला करू सुजीर, गौरीला राजीर. गौरीला काढू चित्र, आली वडिलांची पित्र, वडिलांना सोडू डाल, दसरे आले म्हाल. दसऱ्याला लुटू सोनं, दिवाळीचं झालं येणं, दिवाळीला करू पंचारती, संक्रांत आली ज्ञानत्री. संक्रांतीला पूजू सुगडं, महापारणं उघडं, महापारण्याला पूजू पाठ, शिमगे आले घनदाट. शिमग्याचा खिळू रंग, पाडव्याले चित्रगण, पाडव्याला उभारू गुढी, आकेती आली लाडी. आकेतीला केले वडे आणि आशुतोष भरतारांच्या नावचे गळ्यात मंगळसूत्रांचे जोडे. इतकी वर्ष झाली लग्नाला, पण अजून जरा अशी समोर मी दिसली की त्याचं आपलं एकच, चल घरात चल घरात. आता चेपा बसला, म्हटलं ह्याला झालं काय? अगं मावशी तुझ्यावर प्रेम करतो. हा, माझ्यावर प्रेम करतो. अगं या प्रेमापायी 15 वर्षात 14 पोरं झाली. अगं मावशी, काय? पण एवढी बरी झेपवली. अगं झेपत कसली? ज्याचं दुखणं त्यालाच ठावं, ज्याचं जळतं ना त्यालाच कळतं. मावशी, मग आमचं आपलं बरं. काय? हम दो हमारे दो. ऐकलं का? हम दो हमारे दो. हम मग तुझं तेवढं. तुमचं काय? आय्या म्हणजे अजून वेगळ्या फुलं मध्ये दिसत नाही. अगं मावशी काहीतरी काय म्हणते? काय? काय बोलली? अगं मावशी, वेलीला फुल यायला त्या वेलीला पाणी टाकायला लागतं. झाली सुरुवात. ए, तू तुझं बघ ना. मी माझंच बघते, मी कुठे तुझ्याकडे आले बघायला. मी काय म्हणते? तुझी दे ना 2. कोणाला? तिला. नाही ग बाई, काय मागते? काय मागून मागून मागितलं आणि म्हणे माझी 2 दे. बांगड्या मागते ती. बाकी तुला आहे. खाऊ वाटला तो हो लगेच आता. मागायला. काहीतरी बाई बोलते म्हणे माझी 2 दे. अगं मी कशी सांभाळते माझ्या मला माहिती. अगं 2 ठेवते त्या डोंगरे भाऊंकडं, 2 ठेवते त्यांच्या शेजाऱ्यांकडं, 3 ठेवते त्याच्या पलीकडल्या मागच्या घरात आणि बाकीचे असतात ती शेजारी पाजारी फिरत असतात. ए तसं मी सगळंच सांभाळते. हा, मी फक्त 2च सांभाळते. माझी 3 आधी अमोल बन्याकडे. काय म्हणाले? माझी 3 वर अमोल बन्याकडे दिली. म्हणजे 3 जण अमोल पाण्याकडं आणि 2 जण तुझ्याकडं. तरी पण चालेल. मावशी मी कोणाकडे ठेवू? आणि मावशी माझी पण 2 आहेत, ती पण बघ ना कोणाकडे जातात काय. ते बाई तुझं तू बघ, कारण आम्ही त्यामध्ये पडणार नाही. अगं बघ ना जरा, तुझी 14 पोरं अशी सगळ्यांकडे देतेस, हिची हिने 3 दिला नाही, माझी 2च आहे. एक जण पण सांभाळेल ग.
बरं बाई बघते, बघितलं नंतर तुला मी सांगते. हा. हे काय? मला आधी हे कळत नाही, तुम्ही मला इथं कशासाठी बोलवलं? अगं मावशी कशासाठी काय, आम्ही सगळ्या बाजारी जातोय ना. हा मग पण रस्त्याची माहिती नाही म्हणून तुला हाक मारली. हा मथुरेच्या बाजारला निघाली, अगदी नटून सजून आली, तेव्हा नाही माझी आठवण आली. अगं मावशी, त्याचं काय माहितीये काय? का, तुला हाक मारायला सांगितले होते, हा मग? पण आता तिने तुला हाकच नाही मारली, त्यात आमचा काय दोष? बरोबर. आता विचार ना कोणाला हाक मारायला सांगितलेलं ते. कोणाला हाक मारायला सांगितली होती? अगं ही मीरा आहे ना, हा. तिला सांगितलं होतं हाक मारायला. अगं चेपा बसला, हाक मारीलच कशी? का गं? मारीलच कशी? अगं पण का? आता काय सांगू तुला, अगं तिची सवय माहितीये ना, सकाळी उठली पाण्यावर गेली, आता पाण्यावर माझा नंबर पहिला, म्हटल्यानंतर मी पाणी भरायला लागली, पाणी भरायला लागली तर ही मध्ये आली, हा. लागली तर ही मध्ये आली. आता माझी सवय तुला माहितीये, होय. मी आपलं माझं काम करणार, बाजूला होणार, लागली कचा भांडायला. मग काय केलं? काय केलं, आणि उचलला हांडा, ताच हाणला डोक्यात, एवढं टेम्पो आलं. तिथं रडते आता. हा आता रडते. अगं थोडक्यात वाचली, आणि काही बोलली असती ना तर तिथं उरली सुरली तपेली मडकी होती, ती पण फोडली असती डोक्यात. तुला हाक नाही मारला. माझी अगं वाचाडा पोहतं, त्याच्या नादाला कोण लागल. अगं अख्ख्या गवळ वाड्यात दिवसभर उंगत असते. अगं मी तिच्या घरातली कामं कोण करतो? आता देवाला माहिती, इथं लोकांना येऊन सांगते, सकाळी 4 वाजता उठते, असं करते, तसं करते, ह करते, त करते. अगं दिवसभर उराव ढेकं घेऊनच बसली असते. अगं मला काय सांगते माहितीये काय? का, ही सगळ्यांना काय सांगते, मी 12 वाजता उठते आणि ही 4 वाजता उठते. तुम्हाला करायचं काय माझं? आम्हाला काहीच करायचं नाही, फक्त मी आपलं वर्ण यांना सांगितलं. म्हणजे कसं आहे, पुढे जाऊन तुझ्या नादाला लागायचे नाही. आता मला सांग, तुम्ही मला कशाला बोलवली? कशाला काय कशाला बोलली ना मी, हो बाजारला जायचं. आता बाजारला जायचं खरं, बाजारला जाताना गडबड गोंगाट मला अजिबात चालणार नाही. अजिबात नाही. गप गुमान माझ्या मागून यायचं. जर मला काही वावगं दिसलं तर मी नावाची मावशीने सांगून ठेवते. चला लवकर. अशी पुढे ये. काय झालं? मी काय म्हणते, काय? आता हा अवघड घाट चढायचा, म्हणजे एक सुंदर असं गाणं घे, मी तुला मागून कोरस देते. असं म्हणतेस? हा. तूच एखादं गाणं घे. ए बाई, अगं तुमच्यासारखी आजकालच्या पोरींची काय आम्हाला गाणी बिणी येत नाही. अगं पहिल्यासारखी आम्ही गाणी म्हणायचो. पहिलं कसं, एकुणीच्या लग्ना बिग्नात गेलेलो ना तर मेल्या बिमोड्या करवलीच्या मागणं धावून धावून कधी एवढंच एक कडवं म्हणायला द्यायचं. त्यातलंच एखादं म्हण. त्यातलं म्हणीन, मला कोरस देणार? ती बघ तिला विचार. मी देणार. तू देणार? हा मग मग तू मावशी पण मी देणार. बरं ठीक आहे, मी गाणं घेते, तुम्ही मला मागून कोरस द्या. हा. तू पण देणार? ये. काय मुराद ए बाई, आधीच नाही तिच्या मुखातनं वाचा उपटत आहे, आणि सांग तिला कोरस द्यायला. अगं तिनं कोरस द्यायला ना तर इथं 5-25 बसलीच ना, ती पण उठून घरात जाते. पाठीमागं वाटते. तडामडाच्या तडामडाच्या हिरव्या पाती, तडामडाच्या तडामडाच्या हिरव्या पाती, तडामडाच्या तडामडाच्या हिरव्या पाती, तडामडाच्या तडामडाच्या हिरव्या पाती. आमची विराही पत्रावळ्यात आली, आमची विराही पत्रावळ्यात. मावशी, ही बघ तिचं काय करते, तिला इकडे बोलव. हे काय? तू मावशी काय बोलतेय? अगं या पोर फिसकाटतं. काय? पत्रावळ्यासाठी? जा तिला विचारतो. तिला समजलं नसेल. पण या पोरान तोंड का लपवलं? तुला काय वाटतं ग? काय? मी काय पसरवलं करते? अगं तसं समज. हा मग काहीतरी हिला मी वाकडं बोलीन. होय. तू
तुला वाकडं बोलत ना त्याचा बापूच मरून जाईल. जाणून मिळालाय. माहिती आहे वाटतं तुला. मग बरं हे बाब, आता मी काही जास्त घेत नाही. सुंदर असं गाणं घे, मी तुला मागून कोरस देते. ठीक आहे. चालेल, चला लवकर. हॅलो. ला 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 पाकड्या तुला जमणार नाही मला आता झपायचं काम तर केलं पाहिजे. तुझ्या जोडीचा कोणी एखादा मित्र आहे का? हा बघ. अरे वागड्या, वागड्या, अरे ताय रे ताय गुलाबा ताय. अरे लवकर रे. अरे सकेला माझ्या आहे बघ. काय म्हणतो काय? आलो का लवकर रे. हे तांबू गेली गावतात. काय म्हणतो? पोरा पाठवून धावतात. तांबू गेली गावतात. गावतात पोरा पाठवून धावतात. धावतात किती हाटे कोलावायचा. हा किती हाटे कोलावायचा. पावटा खाल्लाय गावाचा तरी वाट्याला बोलाय लावायचा. पावटा
पेंद्या पावता म्हणतो खाला गावात आणि म्हणतो पेंद्याला पण गावाला. अरे अंगावर नांदेत ना हे काय मला सांगायचं नाही अरे तर सांगायचं नाही ती चुकायला घातलेली बायकोची मॅचची आहे ती तू काढली तू काढली त्याला गमताची मरण नशीच होतं रे ते म्हटलं चिमणीला होईल आता ती काय झाली ती काय झाली तर मी बघतो तुला करायचंय काय लोकांच्या चौकशा बाहेर अरे तुम्हाला इथं कशाला बोलवलं ते सांगतो मला माहिती होतं हे मला विचारलं कशाला बोलवलं तुला आम्ही तर कशासाठी बोलवलं माहितीये कशाला तुमच्यासाठी एक छोटंसं काम आहे छोटंसं पटकन करायचं आणि लवकर करायचं पटकन करायचं आता काम तरी काय पेंद्या 16,308 गवळणी फाट माट करून मथुरीच्या बाजारात चालले त्यांचा रस्ता अडवायचा आहे आणि हे काम देवापण तुला सांगितलं मला सांगितलं हा अरे हा काय म्हणतो काय म्हणाला काय तरी बरोबर वाटत काय म्हणाला अरे त्याला कामगिरी सांगितली माहितलीच ना अजिबात नाही अरे ही कामगिरी माझ्या का व्हायची नाही आमच्या विचार करून तू ही ही कामगिरी करणार तू अरे ही कामगिरी माझ्या का व्हायची नाही होणार बघ आम्ही दोघं जण आहेत ना अरे माझ्या गवळणी आहेत दाखव मला माहिती होतं तुम्हाला हे विचारणार आहे हे बघ आता बरोबर 11 वाजले गवळणी यायचं टायमिंग झालंय आपण त्या डबा देऊन बसलो डबा लपून बसायला आहे काय रे अरे तू ह्या गवळणी दाखवल्या ह्या गवळणी आता कुठे गेलो मिशी अरे मग चल म्हणताय ह्या मिशीवाल्या गवळणी बघी तू मगात बसा ह्या गवळणी बघीस हो ह्या गवळणी नव्हे ही बसली लहान पोरं आहे बाई दोघं जण उठले ना बरं आधी आता ती काम कर अरे गवळणी नीट दाखवा दाखवते हा दाखवते या काठीचं बघ अरे त्या गोकुळच्या गवळ्याच्या पुढे दही दूध खातात म्हणून त्या पाणी हा कोणता खातो चंदनाच्या झाडाखाली हरिण घेता विसावा चंदनाच्या झाडाखाली हरिण घेता विसावा आणि जतीनरावांसारखा चिकना नवरा या दुनियेत कोठे नसावा. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आता गवळणी बघून झालं की नाही त्यात तुला एखादी शाणीसात दिसली का दिसली काय अरे म्हातारी कोण दिसली का तुला नाही तुला मावशी दिसली नाही अरे ह्याच्या आईची बाई अरे माझ्या ह्याच्या आईची भेट माझ्या ती मावशीला हुशार ते जर मावशीची वाट अडवायची असेल ना तर मी सांगतो सगळं
प्रेमाला मावशी जोडीत आणि जाऊन मावशीला विचारायचं या पोरीला घेऊन आलीस कुठून आणि जाणार कुठून म्हणजे तू आलेली कुठून? तसं तुला विचारायचा विचार जा नको. अरे म्हशी की गावात मावशी काय तरी पण हाय म्हणजे काय मेल्याचं मिसरूट बघ कसं पिंजारलंय. शेव केलेली नाही ती. आपली आता नको पिढ्यावर इस्त्री मारे नाही. कामाचं बोल तेच बोलतोय. हा ए मावशी काय तू आलेली का कुठून? तू आलेली का कुठून? हा अरे थोडं बोल. आणि जायची का कुठून? त्या कुठून कुठून कशाला बोलतो सरळ बोल की. माझी जीव आहे ना ती त्रास आहे. जड आहे जड आहे. अरे जीभ वाकडी आहे मग शब्द का वाकडं पडतात. जीव आहे, जीव आहे. करते मी थोड्या मावशी वेळात. अगं त्याला असं विचारायचंय का आईने कुठून जातात म्हणजे आम्ही आलेल्या कुठून हा. आणि जाणार कुठं. हा ए ए, आम्ही आलेल्या गोकुळातून आणि जाणार मथुरेला. हा. ती बघा म्हणते काय म्हणाली? आलेली गोकऱ्यातून जाणार मथुरे. वाचा तुझी ती. अरे मेल्या आलेल्या गोकुळातून आणि जाणार मथुरेला. अशी म्हणाली. मग मृत्यू कशा सांगते तू कसा मगापासून कुठून कुठून बोलतो तसंच ते. पेंजा तुला सांग मोत्र्याचा रस्ता प्रतिबंध आहे. हा त्या मथुरेच्या रस्त्यावर आपल्याला खड्डे भरायला लावलाय. काय सांगतोस काय. तिकडून अजिब व्हाय जाऊ नको. अरे तुझ्या तोंडावर पडली शेणपूर तुझ्या ती कालपर्यंत चांगला होता. मोडून ए, नाकाची भमणी तोंडावर शिरीला करून गेली. ए, काय तू म्हणत का म्हणा? तुझ्यावर स्टील बॉडी राम दे. अरे बोल लवकर. तुला रस्त्यावर जाता येणार नाही. तिला काय बरं विचार ठीक आहे. आता मला सांग तुम्ही आमची वाट अडवायला आलात. तुम्हाला म्हणतात तरी कोण. हा. मावशी मावशी मला नाही ओळखला. तुला मी वेळ नाही. ते पेंजा अरे ह्याची काय ती वाकडी झाली. तिला सांग आम्ही कृष्णदेवांच्या समितीचे संघटक. आम्ही कृष्ण आली शापच ओढत आली. त्याच्या माहिती आहे. तुमच्याकडे काय कायदा वगैरे आहे. अरे हा. हो कायदा आहे. आहे म्हणून सांगतो. मग कांदा त्या डोंगरात दुकान उघडता आणि अर्धा किलो कांदा घेऊन येता. मारुतीला मिरगी भरली. अशी आगडी देवाची गलीला सांगतो राधे तुला. अशी आगडी देवाची गलीला सांगतो राधे तुला. मथुरेला कुष्ट जन्माला वंदिशा रे. मथुरेला कुष्ट जन्माला वंदिशा रे.
अभिषेक अख्ख्या सावंत. महाराष्ट्रात धुमाकूळ घातला ते शहीद संदीप सावंत यांचं हे गीत बंधूंनो. या गीतासाठी वंसवार पारितोषिक आले. भीमोड्याला हौस आलेली उडी घालू नको चौतारा शिकल तुझी का उघडी पडते? चौतारा शेकाला की समजा तुला ते मावशी त्या पोरीला तर पाहिलं का? 8 दिवस तरी तिथे त्याला कुत्र आली होती ना ए बाबा पायाला औषध लावलं नाही? अरे तिनं पाय लावला आणि तू जगलाच तरी नाही तर कधीच वर गेला असता. तसा बघा मला माझ्या मिस्त्रीची केस करपाटलं घरात गेल्यावर सारखं ए पोरी, कायदा पडलाय बसून मी बसा खाली. आपल्या कायदा सर्व